तुम्ही रोज किती वेळा स्मार्टफोन वापरता, किती वेळा तो तुमच्या हातात असतो आणि याचा तुमच्या ब्रेनवर काय परिणाम होतो याचा थोडासा कधी तुम्ही विचार केलाय का? तुमचं डोकं खरंच तुमच्या कंट्रोलमध्ये आहे की स्मार्टफोन तुम्हाला हॅक करतोय? चला एकदाच समजून घेऊया हे गॅजेट तुमचं आयुष्य कसं बदलत आहे. वेलकम बॅक टू माय चॅनल. माझं नाव आहे ऐश्वर्या आणि तुम्ही पाहताय 2025 जानेवारी लेवल अप सिरीज, ज्यामध्ये मी 31 दिवसांसाठी 31 व्हिडिओ आणते आहे तुमच्यासाठी, packed with tips and insights on productivity, personal growth, self-improvement, personality development and everything you need to level up your life. सर्वात पहिली आणि डेंजरस गोष्ट म्हणजे इम्पॅक्ट ऑन ब्रेन फंक्शन. स्मार्टफोन वापरल्यामुळे आपला मेंदू कसा प्रभावित होतो याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? एक्सेसिव्ह स्मार्टफोन युजेज आपल्या कॉग्निटिव्ह फंक्शन्सवर निगेटिव्ह इम्पॅक्ट करतात. आता कॉग्निटिव्ह फंक्शन्स म्हणजे काय? लक्ष केंद्रित करण्याची आपली जी क्षमता असते, ज्याला इंग्लिशमध्ये अटेन्शन स्पॅन असं म्हणतात, आणि माहिती लक्षात ठेवण्याची क्षमता म्हणजे मेमरी रिटेन्शन, याच्यावर खूप वाईट परिणाम होतो. तुम्ही किती वेळ स्क्रीनवर घालवताय यामुळे तुमचा मेंदू सतत ओव्हर स्टिम्युलेट होतो आणि या ओव्हर स्टिम्युलेशनमुळे तुमचं मेंदूचं कामकाज जे आहे ते मंदावतं आणि तुमचा फोकस कमी होतो. मल्टीटास्किंग करण्याचा प्रयत्न करताना आपलं लक्ष बऱ्याच वेळा बघा एका गोष्टीकडून दुसऱ्या गोष्टीकडे जात असतं. फॉर एक्झाम्पल, तुम्ही काहीतरी वाचत असता आणि मध्येच तुमचा फोन वाजतो, एक नोटिफिकेशन येतं आणि मग ते वाचन अर्धवट सोडून तुम्ही फोन उचलता आणि मग परत त्या वाचलेल्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करायला आपल्याला खूप कठीण जातं. हेच आहे स्मार्टफोनचं निगेटिव्ह इम्पॅक्ट ऑन आवर अटेन्शन स्पॅन. स्मार्टफोनच्या सतत वापरामुळे आपली वर्किंग मेमरी ना प्रभावित होते. वर्किंग मेमरी म्हणजे काय? ती क्षमता जिच्या आधारे आपण काहीतरी आठवतो आणि मग माहिती लगेच वापरतो. पण जर मेंदू सतत स्क्रीनवर बिझी असेल तर त्याला रेस्टच मिळत नाही आणि मग न्यू इन्फॉर्मेशन प्रोसेस करणं आपल्याला खूप अवघड होतं. यामुळे काही लोकांना दिवसेंदिवस फॉरगेटफुलनेस किंवा छोट्या छोट्या गोष्टी लक्षात न राहण्याचा त्रास होऊ लागतोय. दुसरी डेंजरस थिंग इज ॲडिक्शन अँड डिपेंडन्सी. आता एक गोष्ट लक्षात घ्या, स्मार्टफोन्स फक्त साधन नाही आहेत, तर ते आपल्याला खूप ॲडिक्टिव्ह एक्सपिरियन्स देत आहेत. म्हणजे तुमच्या लक्षात आलंय का की कधी कधी तुम्ही फक्त 5 मिनिटांसाठी फोन हातात घेतलाय पण तासभर कसा निघून जातो हे तुम्हालाच समजलेलं नाहीये. हेच आहे ॲडिक्शन. एकदा का तुम्ही स्क्रीनमध्ये बुडालात ना की मग त्यातून बाहेर पडणं खूप कठीण होतं. स्मार्टफोन्स इमोशनल डिपेंडन्सी निर्माण करतात. उद्या सोशल मीडियावर तुमचा फेवरेट इन्फ्लुएन्सर काय पोस्ट करणार आहे किंवा तुमचं व्हॉट्सॲप चेक केलं नसेल तर कोणी इम्पॉर्टंट मेसेज केला आहे का हे जाणून घ्यायची जी तीव्र इच्छा होते ना, ती सतत फोनकडे आपल्याला ओढत राहते. आणि यामुळे काय झालंय, आपले जे फेस टू फेस कॉन्व्हर्सेशन्स आहेत ना ते कमी झालेले आहेत. आपली खरी दुनिया सोडून आपण डिजिटल वर्ल्डमध्ये इतके बुडून गेलेलो आहे. कधी कधी आपण एकाच खोलीत असतो सगळे, पण सगळे आपापल्या स्क्रीनमध्ये हरवलेले असतात, सगळे आपापल्या फोनमध्ये हरवलेले असतात आणि हेच डिपेंडन्सीचं परिणाम आहे. स्मार्टफोनमधले सोशल मीडिया ॲप्स, गेम्स आणि नोटिफिकेशन्स आपल्याला सतत नवं काहीतरी पाहण्याची इच्छा त्याच्यामुळे निर्माण होते आणि त्या डोपामिन हिट्समुळे ना आपल्या मेंदूला काही क्षणांसाठी एकदम आनंद वाटतो आणि मग आपण सतत तीच गोष्ट रिपीट करत राहतो. आता डोपामिन म्हणजे काय आणि तो किती घातक असतो हे मी माझ्या आधीच्या व्हिडिओजमध्ये एक्सप्लेन केलंय डिटेलमध्ये. सो माझे आधीचे जानेवारी लेवल अप सिरीजचे आधीचे व्हिडिओज पाहिले नसतील तर नक्की सगळे 31च्या 31 व्हिडिओ बघा आणि ही सिरीज नक्की केअरफुली फॉलो करा. आता थोडक्यात सांगायचं झालं तर डोपामिन ना असा एक केमिकल आहे मेंदू मधला की आपल्याला टेम्पररीली हॅपी वाटायला लागतं, पण हा आनंद कायमस्वरूपी नसतो. त्यामुळे आपल्याला परत तो डोपामिन हवं असतं आणि मग त्याचं ॲडिक्शन आपलं वाढत राहतं. कधी कधी आपण इतका वेळ त्या स्क्रीनमध्ये घालवतो की बाकीच्या महत्त्वाच्या गोष्टी आपण विसरून जातो. जेवण असू दे, अभ्यास असू दे, काम असू दे किंवा अगदी आपल्या प्रियजनांशी बोलणं सुद्धा. तुमचं टाईम मॅनेजमेंट पूर्णपणे बिघडतं आणि त्याचा परिणाम तुमच्या रिअल लाईफ कनेक्शन्सवर होतो. स्मार्टफोन ॲडिक्शन आणि डिपेंडन्सी तुमचं फ्रीडम काढून घेत आहे. जरा विचार करा आणि त्याच्यावर उपाय शोधा. नेक्स्ट इज मेंटल हेल्थ कन्सर्न्स.
जास्त स्मार्टफोन वापरल्यामुळे ना आपल्या मानसिक आरोग्यावर खूप मोठा नकारात्मक परिणाम होतोय. विशेषतः एक्सेसिव्ह युजेज ऑफ सोशल मीडिया अँक्झायटी आणि डिप्रेशन सारख्या मानसिक समस्यांना कारणीभूत ठरू शकतं. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सतत तुम्हाला ना एक परफेक्शनचं अनरिअलिस्टिक चित्र दाखवतात. म्हणजे दुसऱ्या लोकांचे परफेक्ट वेकेशन्स, परफेक्ट रिलेशनशिप्स, परफेक्ट लुक्स किंवा अचीवमेंट्स पाहताना ना नकळत आपण आपलं स्वतःचं आयुष्य त्यांच्याशी कम्पेअर करायला लागतो. कंपॅरिझन ट्रॅपमध्ये अडकून आपण स्वतःला कमी समजू लागतो आणि यामुळे आपलं जे सेल्फ वर्थ आहे ते कमी आहे का असं आपण स्वतःलाच प्रश्न विचारायला लागतो. कधी कधी तुम्हाला बघा लक्षात आलं असेल की तुम्ही ना इंस्टाग्राम किंवा फेसबुकवर जेव्हा स्क्रोल करत असता अचानक तुमचं मन एकदम उदास होतं, तुम्हाला सॅड वाटायला लागतं. कारण तुम्हाला असं वाटतं की अरे इतर लोक तुमच्यापेक्षा किती जास्त एन्जॉय करतायत. हे माय डिअर फ्रेंड्स इज फोमो, म्हणजे फिअर ऑफ मिसिंग आउट. हे सतत वाटतं की आपण काहीतरी गमावत आहोत, ज्यामुळे आपल्याला मानसिक शांतता मिळत नाही. स्मार्टफोनचा वापर आपल्याला आयुष्यातले छोटे आनंद गमवायला लावतो. तुम्ही कधी कधी बघा पाहिलं असेल की तुम्ही तुमच्या फ्रेंड्ससोबत किंवा फॅमिलीसोबत असता, पण तुमचं लक्ष सारखं नोटिफिकेशन्स आणि मेसेजेसमध्ये असतं. अशा वेळी तुम्ही त्या ज्या रिअल मुमेंट्स आहेत त्या एन्जॉयच करत नाही आणि यामुळे ना मग डिस्कनेक्शन निर्माण होतं. ते तुमच्या मेंटल हेल्थला आणखीन प्रभावित करतं. सो ओव्हर यूज ऑफ स्मार्टफोन्समुळे काय होतं, स्ट्रेस लेवल्स वाढतात. सततच्या ईमेल्स, वर्क कॉल्स, डेडलाईन्स काही असेल, विश्रांती घेणं इज मस्ट. आपला मेंदू आणि शरीर ना कायम अलर्ट मोडमध्ये असतात आणि त्याच्यामुळेच मग अँक्झायटी वाढते. सो यावर उपाय शोधणं खूप महत्त्वाचं आहे. चांगल्या मेंटल हेल्थसाठी फोनपासून वेळ काढा आणि रिअल वर्ल्डच्या काहीतरी ॲक्टिव्हिटीजमध्ये स्वतःला एंगेज करा. नेक्स्ट इज स्लीप डिस्रप्शन. आता रात्री स्मार्टफोनवर स्क्रोलिंग करताना तुम्हाला वाटतं की तुम्ही फक्त काही मिनिटांसाठी फोन हातात घेतलाय, पण खऱ्या अर्थाने आवर्स डू पास बाय. यामध्ये सर्वात मोठा दोष आहे त्या स्क्रीनच्या ब्ल्यू लाईटचा. ओके, ब्ल्यू लाईट जो असतो ना आपल्या मेंदूला डे टाईम असल्याचे संकेत देतो. त्यामुळे तुमचं शरीर मेलॅटोनिन नावाचं एक झोपेसाठी गरज असणारं एक हार्मोन असतं, ते कमी प्रमाणात आपलं शरीर तयार करायला लागतं. यामुळे तुमचं शरीर रिलॅक्सच होत नाही आणि मग झोप यायला उशीर होतो. हे तुमच्या बेसिकली सर्केडियम रिदमला डिस्टर्ब करतं. सर्केडियम रिदम म्हणजे जो तुमच्या शरीराच्या नैसर्गिक झोपेचा एक भाग असतो, जे म्हणजे नॅचरल स्लीपला जो कंट्रोल करतो त्याला सर्केडियम रिदम म्हणतात. सो नैसर्गिक वेळ जेव्हा आपली डिस्टर्ब होते तुम्हाला डीप स्लीप मिळत नाही आणि जी तुमच्या मेंदूला आणि शरीराला रिचार्ज होण्यासाठी खूप महत्त्वाची असते. तुम्ही बघा तुमचं असं अनेकदा झालं असेल की रात्री उशिरा फोन वापरल्यानंतर तुम्हाला दुसऱ्या दिवशी थोडंसं स्लगिश किंवा थकवा येतो आणि हे फक्त तुमची झोप झाली नाहीये म्हणून होत नाही, तर मेंदूला फ्रेश होण्यासाठी मिळालेल्या अपुऱ्या विश्रांतीमुळे होतं. सो स्लीप डिस्रप्शनमुळे तुमचं फोकस, प्रोडक्टिव्हिटी आणि मूड खराब होऊ शकतं. फोन फ्री झोन ठेवा बघा झोपण्याच्या आधी किंवा डिजिटल कर्फ्यू पाळा. म्हणजे झोपण्याच्या आधी 1 तास मी फोन बघणार नाही असं स्वतःच ठरवा. याऐवजी तुम्ही रिलॅक्सिंग ॲक्टिव्हिटीज करा, छान काहीतरी कलरिंग करा, मेडिटेशन करा, जे काही तुम्हाला आवडते ते करा. पण स्मार्टफोनचा ओव्हर यूज असेल तर तो तुमच्या आयुष्यावर नक्कीच निगेटिव्ह इम्पॅक्ट पाडणार आहे आणि त्यावर तुम्हालाच सोल्युशन शोधायची आहेत. चांगल्या सवयींच्या मदतीने आपण आपलं मानसिक आरोग्य सुधारू शकतो आणि आपल्या जीवनात बॅलन्स आणू शकतो. तर आता काही प्रॅक्टिकल स्ट्रॅटेजीज बघूया ज्यामुळे तुम्ही तुमचा स्मार्टफोन युजेज कमी करू शकता आणि त्याचा जो निगेटिव्ह इम्पॅक्ट आहे तो सुद्धा टाळू शकता. जसं मगाशी मी म्हटलं, पहिली गोष्ट तुम्ही करू शकता दॅट इज जे तुम्ही युजेज करताय त्याच्यावरच लिमिट सेट करायचं आहे. म्हणजे तुमचं स्मार्टफोन युजेज नियंत्रित करण्यासाठी सर्वात पहिलं पाऊल म्हणजे टाइम लिमिट सेट करणं. तुम्ही ॲप्स वापरू शकता वेगळे डिजिटल वेलबिंग किंवा स्क्रीन टाइम वापरा, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या डेली युजेज पॅटर्नची माहिती असेल की मी या ॲपवर इतके तास घालवते, त्या ॲपवर तितके तास घालवते. मग तुम्हाला कळेल की कुठे यू हॅव टू कट डाऊन. दुसरी गोष्ट म्हणजे ऑफलाईन ॲक्टिव्हिटीज आहेत त्याच्यामध्ये जास्त एंगेज व्हा. म्हणजे फोन बाजूला ठेवा, छानशा हॉबीजमध्ये वेळ घालवा. कलर म्हणजे माझं फेवरेट कलरिंग आहे म्हणून मी सारखं कलरिंग म्हणते. तुमचं काही असू शकतं, पुस्तक वाचन, गार्डनिंग, पेंटिंग, कुकिंग, स्पोर्ट्स, आउटडोर ॲक्टिव्हिटीज, ट्रेकिंग ह्या करा. आणि तिसरी गोष्ट म्हणजे माइंडफुल प्रॅक्टिस करा. म्हणजे तुमच्या मनाला शांत ठेवण्यासाठी आणि स्ट्रेस रिड्यूस करण्यासाठी माइंडफुलनेस खूप महत्त्वाचा आहे. दररोज 10 ते 15 मिनिटं मेडिटेशन किंवा डीप ब्रीदिंग एक्सरसाइजेस करा किंवा पॉझिटिव्ह अफर्मेशन्स लिहित चला तुमच्या डायरीमध्ये. बुक मेंटेन करा. छान छान गोष्टी आहेत ज्या आपण ऑफलाईनसुद्धा करू शकतो. आणि अजून एक जे मला आवडतं दॅट इज डिजिटल डिटॉक्स वीकेंड्स ठेवा. म्हणजे आठवड्यातून 1 दिवस ठरवा ज्या दिवशी तुम्ही स्मार्टफोनचा अगदी मिनिमम
मॅक्झिमम वापर करणार आहात. या दिवशी तुम्ही नेचर वॉकमध्ये जाल, फॅमिलीसोबत वेळ घालवाल, काहीतरी तुमच्या क्रिएटिव्हिटीला एक्सप्लोर कराल, काहीतरी वेगळं कराल, पण फोन वापरणार नाही. तर हा प्रयोग तुम्हाला मेंटल क्लॅरिटी पण देतो आणि छानपैकी नवीन एनर्जी पण देतो. या सगळ्या स्ट्रॅटेजीज फॉलो करणं सुरुवातीला डेफिनेटली कठीण जाणार आहे, पण एकदा तुम्ही हा प्रवास सुरू केलात तर तुम्हाला तुमचं मेंटल पीस आणि आयुष्याचा बॅलन्स परत मिळवता येणार आहे. जर तुम्हाला अजून अशी माहिती हवी असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि माझ्या जानेवारी लेवल अप सिरीजची पूर्ण ताकद वापरणं विसरू नका. जानेवारीचे 31 दिवस मी 31 व्हिडिओ आणलेले आहेत तुमच्यासाठी. आधीचे व्हिडिओज बघितले नसतील तर नक्की बघा, कारण प्रत्येक व्हिडिओमधून काहीतरी नवीन तुम्हाला शिकायला मिळणार आहे, तुमच्या जीवनाला नवीन ऊर्जा देणार आहेत व्हिडिओज. खूप वेगवेगळे टॉपिक्स मी तुमच्यासाठी आणलेले आहेत यावर्षी. सो प्लीज मला सपोर्ट करा. थोडंसं मी चॅनल अजून ब्रॉडन करते, मला खूप गोष्टी शेअर करायच्या आहेत तुमच्या सगळ्यांसोबत. तर अजूनही तुम्हाला काय वाटतंय चॅनलबद्दल? इतके दिवस म्हणजे आता मी 31 जी सिरीज करते ती तुम्हाला आवडली आहे का? तुमचे फिलिंग्स काय आहेत? सगळं मला कमेंट करून सांगा, कारण दरवेळेस मी माझ्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचवत असते, पण तुम्हाला काय वाटतंय, तुमचे फिलिंग्स हे माझ्यापर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे. मला खूप छान वाटतं जेव्हा तुम्ही कमेंट करून तुमचे फिलिंग्स माझ्यापर्यंत पोहोचवता. तर कशी वाटली आहे सिरीज कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कीप शायनिंग, कीप ग्रोईंग अँड स्टे अमेझिंग. सी यू नेक्स्ट टाइम. बाय बाय.